नमस्कार मंडळी, तुम्हाला सुद्धा अतिशय परफेक्ट सॉफ्ट असा ढोकळा बनवायचा आहे, तर ही रेसिपी तुमच्यासाठीच. सर्वप्रथम एका बाउलमध्ये घ्यायचं आहे अर्धा कप बेसन, 1 कप रवा, थोडी अशी मीठ, साखर आणि ताक घालायचं आणि ताक घालून छान प्रकारे ह्या मिक्सरला फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये आपण ढोकळा लावतोय त्याला छान प्रकारे तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे जो ढोकळा आहे तो इझिली निघेल. त्यानंतर एका कढाईमध्ये ठेवायचे आणि लगेचच यामध्ये 2 चम्मच तेल आणि सोडा घालून फेटून घ्यायचे आणि लगेचच त्या ताटात घालायचं आहे. तर आपण जे ताट आहे ते आधी रेडीच ठेवायचं आहे. सोडा आपल्याला अगदी वेळेवरती घालायचे आणि लगेचच ताटामध्ये ठेवून यावरती झाकण ठेवून द्यायचे. 10 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपला जो ढोकळा आहे तो अतिशय परफेक्ट बनून इथे तयार आहे. तडका तयार करण्यासाठी कढाईमध्ये तेल, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडे असे तीळ आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, साखर आणि पाणी घालूयात. आपला तडका देखील इथे तयार आहे. तर चला गरमागरम ढोकळा ट्रेमध्ये काढूयात आणि यावरतून तडका घालून छान प्रकारे पीसेस तयार करून घेऊयात. तर अतिशय सॉफ्ट आणि स्पंजी असा हा ढोकळा बनतो. वाव! आणि अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये नो फेल रेसिपी आहे. फर्स्ट टाईम देखील ट्राय कराल तरीसुद्धा जमेल. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया अशाच खूप छान रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. वाव! लुक ॲट दिस. व्हॉट अ स्पंजी ढोकळा. अगदी सॉफ्ट आणि अतिशय टेस्टला असा बनतो. एकदा नक्की ट्राय करा. वाव! सो यम्मी.